माणुसकीला काळिमा फासणारी घटना आज कल्याणमधील कोळशेवाडी येथे घडली आहे. अवघ्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केलेली दिसून येते. या घटनेने कल्याणमधील कोळशेवाडी नाही तर पूर्ण मुंबई हादरलेलं दिसून येतंय. एक 13 वर्षीय चिमुरडी आपल्या आईकडून 20 रुपये घेऊन दुकानावर जाते आणि ती परत घरी येतच नाही. असं काय घडलं असेल तिच्यासोबत? चला तर मग पुढे पाहूया. 13 वर्षीय मुलगी आपल्या आईकडून 20 रुपये घेऊन दुकानावर जाते. आरोपी विशाल गवडी हा जबरदस्तीने तिला आपल्या घरी घेऊन जातो. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करतो. नंतर संध्याकाळी 6:30 वाजता त्याची पत्नी साक्षी घरी येते. साक्षी ही एका प्रायव्हेट बँकेत जॉब करत असते. संध्याकाळी साक्षी घरी आल्यावर विशाल गवडी हा तिला पूर्ण हकीकत सांगतो. ती ही घटना ऐकून एकदम सुन्न होते. नंतर दोघेही मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी हे ठरवतात. नंतर 8:30 वाजता विशाल गवडी हा आपला रिक्षा चालवणाऱ्या मित्राला घरी बोलवतो आणि आपल्या मित्राला घडलेली पूर्ण घटना सांगतो. सुरुवातीला त्याचा तो मित्र त्याची मदत करण्यासाठी नकार देतो, पण तो आपल्या रिक्षावाला मित्राला खूप रिक्वेस्ट करतो व शेवटी रिक्षावाला मित्र त्याची मदत करण्यास तयार होतो. नंतर साक्षी गवडी आणि विशाल गवडी हे मृतदेहाला मोठ्या बॅगेत पॅक करून स्वतः रिक्षा चालवून बामगावला घेऊन जातात व तेथे या 13 वर्षीय चिमुरडीच्या मृतदेहाला फेकून देतात. नंतर साक्षी ही सरळ आपल्या घरी परत येते आणि विशाल गवडी हा सरळ आधारवाडी येथील बारमध्ये जाऊन दारू पिऊ लागला. त्याला कसलाही पश्चाताप झालेला नव्हता. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत होते आणि तेथून सरळ तो साक्षीच्या गावी शेगाव येथे पोहोचला. नंतर पोलिसांनी साक्षी गवडी हिला अटक केली. तेव्हा तिने या घटनेचा खुलासा केला. तसेच साक्षी आणि त्यांच्या नातेवाईकांवर देखील कारवाई करण्यात आली. विशाल गवडी हा आपल्या पत्नीच्या गावी शेगावला आहे असे समजले व पोलिसांनी लगेचच त्याला अटक केली.